लिफ्ट मागणं ठरलं घातक। पुण्यात आज सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना ऐकून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे। एक साधी मानवतेची कृती, एखाद्याला मदत करण्याचा साधा हेतू, पण त्याच मदतीचा शेवट काही मिनिटात मृत्यूच्या भीषण घटनेत झाला। आज सकाळी सुमारे सकाळचे 8:30 वाजता पुणे वडगाव बुद्रुक रोडवर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर घसरडेपणा वाढला होता। 28 वर्षीय नोकरी करणारा युवक रस्त्यावर उभा होता। त्याला वेळ कमी असल्याने तो तातडीने वाहन शोधत होता। त्याच वेळी तिथून जात असलेल्या एका 32 वर्षीय दुचाकीस्वाराने मानवतेपोटी या युवकाला लिफ्ट दिली। दोघं मिळून रेनकोट व हेल्मेटसह ऑफिसच्या दिशेने निघाले। रस्त्यावर पाणी साचलेलं, तेलकट डाग आणि पावसामुळे दृश्यमानता कमी झाली होती। काही किलोमीटर अंतर कापल्यानंतर समोर एक मालवाहू ट्रक धीम्या गतीने जात होता। दुचाकीस्वाराने सुरक्षित अंतर ठेवत गाडी चालवत होता, पण अचानक ट्रकचालकाने वेग कमी केला। यामुळे दुचाकीस्वाराने ब्रेक मारला, मात्र पावसाळी रस्त्यावर ब्रेक मारताच दुचाकीचा ताबा सुटला। मागे बसलेला युवक संतुलन गमावून थेट पुढच्या ट्रकच्या घांपर चाकाखाली गेला। अपघात इतका गंभीर होता की चाकाखाली येताच त्याचा जागीच मृत्यू झाला। ट्रकचालकाने तात्काळ वाहन थांबवलं। आसपासच्या नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा खूप उशीर झाला होता। पोलिसांनी जागी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी ससून रुग्णालयात हलवला। दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून तो उपचार घेत आहे। या रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार घसरडेपणामुळे अपघात होतात। तेलकट पृष्ठभाग, खड्डे आणि पाणी साचल्यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंग कठीण होतं। प्रशासनाने वारंवार तक्रारी होऊनही योग्य दुरुस्ती केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं असून प्राथमिक तपासात दुचाकीस्वाराची चूक नसल्याचं दिसत आहे। पावसामुळे आणि रस्त्याच्या स्थितीमुळे वाहनाचा ताबा सुटल्याचं स्पष्ट होत आहे। ट्रकचालकाचा जबाब नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना पावसाळ्यातील वाहन चालवण्याच्या जोखमीचं मोठं उदाहरण आहे। लिफ्ट देताना किंवा घेताना नेहमी योग्य बसण्याची जागा, बॅलन्स आणि सुरक्षित आसनाची खात्री करा। तसेच पावसाळ्यात नेहमी वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवा। थोडीशी घाई, थोडं अंतर कमी करणं आणि रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष हे जीवघेणं ठरू शकतं।